म्हणजे ऑक्सिजन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन. ऑक्सिजन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन लिंकेज असेल तर दॅट कंपाऊंड इज नोन ॲज परऑक्साईड. पहा डायइथिल ether combine with atmospheric oxygen म्हणजे O2 to form environment मधला ऑक्सिजन O2 to form peroxide. पहा आता डायइथिल इथर CH3 CH2O CH2 CH3 plus O2 ते ठीक आहे. आता काय होतं पहा व्यवस्थित, फक्त दिस इज आवर रिएक्शन सेंटर. या कार्बनला ऑक्सिजन अटॅच होतोय, फक्त लक्ष द्या काय होतं पहा. इथं CH2 आहे. CH2 मधला एक H जातो या ऑक्सिजन मधल्या एका ऑक्सिजनला अटॅच होतो. क्लिअर नाही दिसत आहे. दिसत नाही क्लिअर? अरे मला वाटतं नेट दिसते प्रॉब्लेम आहे का? दिसते सर, एकदम क्लिअर दिसते. काही दिसत नाही, काहीच नाही सर, काहीच दिसत नाही. ब्लॅक काळं दिसते, काळं. क्लिअर दिसतंय सर सर्व. यस, गुड गुड. दिसतंय का आता? हो सर दिसतंय. पहा इथे फक्त लक्ष द्या. डायइथिल इथर आणि O2 चं इन्सर्शन या कार्बन आणि हायड्रोजन मध्ये होतं. फक्त हे अंडरस्टँड करून घ्या. पहा इथे दोन हायड्रोजन आहेत, त्यातला एक हायड्रोजन बाहेर निघालेला आहे, एक हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच होतो आणि नंतर असा कंपाऊंड तयार होतो पहा CHOOH. इथला एक हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच झालेला आहे. हा O2 म्हणजे तो हा O सिंगल बॉन्ड O. लक्षात आलं? हे समजून घ्या. हायड्रोजन एक निघालेला आहे, ऑक्सिजनला अटॅच झाला आणि दुसरा ऑक्सिजन या कार्बनला अटॅच झालेला आहे. म्हणजे व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झालेली सर्वांची बरं का. आणि ऑक्सिजन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन असं जर लिंकेज असेल कंपाऊंड मध्ये तर दॅट कंपाऊंड इज नोन ॲज परऑक्साईड. ओके, एकच रिएक्शन आहे, प्रिपेअर करा तेवढी. ओके सर परत सांगा एकदा. आता पहा इथं CH2 आहे. या CH2 मधला एक हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच होतो, दोन ऑक्सिजन पैकी एका ऑक्सिजनला, आणि दुसरा ऑक्सिजन या कार्बनला अटॅच होतो. हे पहा, त्यातला एक हायड्रोजन या ऑक्सिजनला अटॅच झाला आणि हा ऑक्सिजन कार्बनला अटॅच झाला. ऑक्सिजन ऑक्सिजन लिंकेज असल्यामुळे परऑक्साईड म्हणायचे. ओके, बॅलन्स होते रिएक्शन, काही साइड प्रोडक्ट नाही, काय नाही काय. नेक्स्ट रिएक्शन विथ सल्फ्युरिक ऍसिड. Reaction with hot dilute sulfuric acid H2SO4. H2SO4 सोबत रिएक्शन करायची. ओके, अतिशय सोपी रिएक्शन आहे, म्हणजेच हायड्रोलिसिस करायचं. हायड्रोलिसिस म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्युल इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. आता पहा काय होतं, जरा जनरल रिएक्शन सांगतो, त्यानंतर एक्झाम्पल. ही सोपी रिएक्शन आहे, अतिशय सोपी. जस्ट 1 मिनिट. पहा आता इथर ही जनरल रिएक्शन सांगतोय. ROR घेऊ आपण इथं. इथर ऑन हायड्रोलिसिस in presence of
in presence of hot dilute H2SO4 to form अल्कोहोल. काय तयार होईल? अल्कोहोल. आता पहा, इथर घ्या ROR प्लस HOH. अरे म्हणा रिलायन्स मध्ये जा म्हणा सगळे जायची गरज नाही पण मग यार इकडे लक्ष द्या ना, मी कोणाला शिकवायलो. लक्ष द्या. देव माईक इकडे पहा, तर त्या सहदेवला सांगा माईक बंद करायला. सहदेव माईक बंद कर बरं. इकडे पहा आता ROR इथर आणि हा HOH काय होतं पहा, ROR आणि हा H कंबाईन होतात. इकडे लक्ष द्या रे. ROR and this H ROH आणि हा ROH म्हणजे इथं 2 molecules of alcohol फॉर्म होतो. पहा समजतंय का? तर लक्ष देतो जरा. हा ROR आणि हा H ROH एक मॉलिक्यूल आणि ROH दुसरा मॉलिक्यूल, इकडे अल्कोहोल फॉर्म होतो. 2 molecules of alcohol. ओके, हा इतर समजलं का हे? त्यानंतर एक्झाम्पल फर्स्ट. ओके, डायमिथिल ether on hydrolysis. Dimethyl ether on hydrolysis in presence of hot dilute SO4 to form मिथिल अल्कोहोल. तुम्ही माईक बंद करा रे आणि ऐका फक्त मी काय सांगायलो तर. CH3O CH3 प्लस HOH सोबत रिएक्शन करायची H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये. हॉट आहे पुन्हा H2 हा, H2SO4 हॉट आहे. आता पहा काय होतं, CH3O आणि हा H CH3OH एक मॉलिक्यूल आणि हा CH3 हा OH दुसरा मॉलिक्यूल. 2 molecules of CH3OH म्हणजेच मिथिल अल्कोहोल फॉर्म होतात. मिथिल अल्कोहोल अँड दिस इज डायमिथिल इथर. ओके, आणि इथिल अल्कोहोलचं करता का तुम्ही? हे तुम्ही करा. ठीक आहे, तुम्हाला मी यस 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 काही जणांनी अतिशय बरोबर सांगितलेलं आहे. एक मिनिट हा. ओके, दिसतं का सर्वांना? वा, एक क्वेश्चन तुमच्यासाठी दिलेला आहे खाली. हा, डिस्क्रिप्शन आणि क्वेश्चन तुम्ही कम्प्लीट तुम्ही करायचं.
ओके. नेक्स्ट. अजून एक देतोय. अजून 2 देतोय. हा एक्झाम्पल तिसरं. इथिल मिथिल इथर on hydrolysis. In presence of hot dilute H2SO4 to form. काय तयार होईल बरं, कोण सांगाल आता? आता बोला बरं जरा. इथिल मिथिल इथर वापरायचं आहे म्हणजे C2H5OCH3 प्लस HOH. हा काय होईल आता सांगा. आता नाही बोलायचे. आता काय होईल पहा. हा राईट. C2H5OH एक मॉलिक्यूल आणि CH3OH दुसरा मॉलिक्यूल. 2 वेगवेगळे मॉलिक्यूल तयार होतील आता इथे. गोल. इथिल अल्कोहोल प्लस मिथिल अल्कोहोल, राईट. टू फॉर्म ethyl alcohol and methyl alcohol. Okay. हा ethyl, हा methyl, हा इथं ethyl methyl ether. नेक्स्ट. सौरभ काय म्हणतो? सौरभ बरोबर आहे तुझं? नाही रे, 2 येत नाहीत बरं का ते. एक C2H नाही 2 नाही. एक इथिल अल्कोहोल एक मिथिल अल्कोहोल येतो सेपरेट. हा C2H5OH प्लस CH3OH. नेक्स्ट फोर्थ. जर सिमेट्रिकली इथर असेल तरच 2 मॉलिक्यूल येतात. जर अनसिमेट्रिक असेल तर वेगवेगळे येतात. अल्कोहोलच येतात पण वेगवेगळे. आता तुम्ही पहा बरं, जर मिथिल फिनिल इथर जर वापरला तर मिथिल फिनिल इथर जर वापरला म्हणजे कसा डिस्क्रिप्शन सांगतो मी तुम्हाला. असा वापरला तर काय होईल. मिथिल फिनिल इथर वापरला तर फिनिल अल्कोहोल. फिनिल अल्कोहोल असतो का रे? हा कोण सांगते पहा. जरा डोकं लावत जा रे. आणि हा H ऑक्सिजनला अटॅच होईल. बरोबर आहे. म्हणजे असं येईल ना. याचं काय नाव या कंपाऊंडचं? काय नाव या कंपाऊंडचं? चॅप्टर शिकले ना तुम्ही? फिनॉल आणि ह्याचं आणि याचं मिथिल अल्कोहोल. ओके.
हा इकडे ॲनिसॉल म्हणा याला, ॲनिसॉल किंवा मिथिल फिनिल इथर. ओके, हे दोन कंपाऊंड तयार होतात. हे लक्षात राहू द्या. आता डिस्क्रिप्शन कसं येईल, मिथिल फिनिल इथर ऑन हायड्रॉलिसिस, हायड्रॉलिसिस in presence of hot dilute H2SO4 to form phenol and methyl alcohol, phenol and methyl alcohol. ओके. हा, यात काही प्रॉब्लेम आता सांगा. नाही, ठीक आहे. तर आता स्क्रीन शेअर करत नाही. एक रिएक्शन इथं अजून बसते, दुसरी लिहितो आणि नंतर स्क्रीन शेअर करतो. पहा आता, रिएक्शन विथ PCl5, तिसरी रिएक्शन ही. थर्ड रिएक्शन. PCl5 सोबत रिएक्शन. अतिशय सोपी रिएक्शन ही. ether reacts with PCl5 to give, काय देतात पहा, to give alkyl chlorides फॉर्म होतात. and फॉस्फोरिल क्लोराइड. फॉस्फोरिल क्लोराइड मी सांगितलं तुम्हाला, फॉस्फोरिल क्लोराइड कशाला म्हणतात तर POCl3 ला फॉस्फोरिल क्लोराइड म्हणतात. आता पहा काय होईल तर, ROR प्लस PCl5. काय होईल पहा बरं. आता जनरल रिएक्शन आहे बरं का ही. 5 Cl आहेत, त्यातले 2 Cl या R ला अटॅच होतात. RCl एक मॉलिक्यूल, RCl दुसरा मॉलिक्यूल, राहिले 3 Cl आणि हा O, आणि POCl3 तयार होतो. म्हणजे कसं होईल पहा, RCl प्लस POCl3. हे लक्षात आलं का तुमच्या? दोन सारखेच ग्रुप म्हणून 2 अल्किल क्लोराइड्स तयार झाले आणि हा POCl3. राईट. आणि जर वेगवेगळे घेतले तर, समजा असं घेतलं तर ROR' प्लस PCl5. ROR' घेतलं तर एक Cl R ला अटॅच होईल, दुसरा Cl R' ला अटॅच होईल. राईट. आणि हा ऑक्सिजन P ला अटॅच होईल, म्हणजे POCl3 मिळेल. म्हणजे कसं होईल पहा, पहिला रिएक्शन RCl R'(Cl) प्लस POCl3. हा बोला, पहिलं सांगू का डबल? दोन हा R आणि हा R, यातले 2 Cl या R ला अटॅच होतील. RCl सिमिलर असल्यामुळे 2 मॉलिक्युल्स ऑफ RCl प्लस POCl3. आणि तोच खाली दिलेला आहे मी, ROR'. एक Cl R' ला अटॅच होईल, एक Cl R ला अटॅच होईल. RCl प्लस R'(Cl) आणि POCl3. ओके. एक्झाम्पल पहा आता. सर दुसरा वाला पुन्हा सांगा ना. दुसरा वाला हा. पहिला समजला? हो. आता दुसऱ्याच्यात काय होतं, हे R आणि R' हे वेगवेगळे अल्किल ग्रुप आहेत, त्यामुळे 2
अल्किल क्लोराइड्स वेगळे वेगळे येतात. RCl आणि R डॅश Cl आहे. R डॅश Cl वेगवेगळे येतात. इथिल आणि मिथिल असू शकतो. असं आहे ते. पहिल्यासारखंच पहिल्या रिएक्शन सारखं. सारखे असले तर दोन सारखे अल्कोहोल, वेगळे असतील तर दोन वेगळे अल्कोहोल. सेम आहे तेच. म्हणजे पहा तुम्हाला रिएक्शन सांगतो मी. समजा डायमिथिल इथर असेल, डायमिथिल इथर reacts with PCl5. PCl5 सोबत रिएक्ट झाला. टू फॉर्म काय तयार होईल? टू फॉर्म मिथिल क्लोराइड. पण मिथिल क्लोराइड चे दोन मॉलिक्यूल तयार होतील. मिथिल क्लोराइड आणि PCl5. आता पहा CH3O CH3 प्लस PCl5 हा काय होईल आता? या CH3 ला एक Cl अटॅच होईल म्हणजे CH3Cl, आणि या CH3 ला एक Cl अटॅच होईल पुन्हा एक CH3Cl, आणि ऑक्सिजन P ला अटॅच होईल. म्हणजे आता हे सांगा लक्षात येतं का? तर 2CH3Cl प्लस POCl3 हे लक्षात आलं का? ओके. ओके रिपीट करतो थांबा. पहा बघा PCl मधले दोन क्लोरीन या दोन CH3 ला अटॅच होतात. मग 2CH3Cl बरोबर आहे ना? इकडे आला ना 2CH3Cl, आणि हा ऑक्सिजन P ला अटॅच होतो POCl3. काय सोपं आहे रे हे? किती सोपं आहे यातलं? व्हेरी इझी. ओके थांबा आता बाकीच्या पाहू, पण तुम्हाला अगोदर हे शेअर करतो पेज. ओके झालं का? नेक्स्ट पहा आता. दुसरी रिएक्शन म्हणजे त्या दुसरा एक्झाम्पल बर का, डायथिल इथरचं. डायथिल इथर reacts with डायथिल